माझ्या शेताच्या शेजारी असलेल्या पार्वती लिंबाजी जगताप या आजींचा एक व्हिडिओ बाहेर प्रसिद्धीला आला आणि त्याच्यामधून माझी जवळपास माझी आणि काकाजींची बदनामी करण्याचा हेतू माझेच पूर्वीचे सहकारी मदनलाल भैयालाल परदेशी यांनी हे करण्याचा प्रयत्न केलेला आहे। मित्रांनो, याची सत्यता अशी आहे की मी गेल्या 2009च्या आसपास मी ती जमीन घेतलेली होती। त्या आजींनी त्या व्हिडिओमध्ये उल्लेख केला आहे की ती जमीन त्यांच्या ताब्यात होती। इतक्या वर्षानंतर सुद्धा जवळपास मी 2 वेळा त्या शेताची मोजणी केली। मोजणी केल्यानंतर दोन्ही वेळा मोजणी केली की दुसऱ्या दिवशी रवलेले खुटे किंवा केलेल्या खुणा या आजी आणि त्या पूर्ण मोडून टाकायच्या आणि परत ती जमीन ताब्यात घ्यायच्या। मी तिसऱ्या वेळेस आता अत्याधुनिक विहीर जी आल्यामुळे मी फीस भरली। मोजणीची प्रक्रिया गेल्या 2-3 महिन्यापासून सुरू होती आणि परत त्यांनी त्या खुणा मोडू नयेत म्हणून मी SP कार्यालयातून सुशुल्क पैसे भरून मी पोलीस प्रोटेक्शन घेतलं। पोलीस प्रोटेक्शन मागणी केल्यानंतर पोलीस पंचनाम्यासाठी त्या आजींच्या घरी गेले। आजींना त्यांनी विचारलं, त्यांच्या मुलांना विचारलं की तुमची काही हरकत आहे का या मोजणीसाठी। त्यांनी सांगितलं आमची कुठलीही हरकत नाही। पोलिसांनी त्यांना विनंती केली की जर तुमची हरकत असेल तर तुम्ही स्टे घ्या। तरी त्यांनी कुठलाही स्टे घेतला नाही, त्यांची कुठलीही हरकत नव्हती। कारण माझी जवळपास मोजणी केल्यानंतर पोलिसांच्या समोर सगळ्या अधिकाऱ्यांच्या समोर 2 एकर 4 गुंठे जमीन माझी त्या आजीकडे निघाली आणि ती जमीन ते नेहमीप्रमाणे त्यांनी हे पोलीस आणि भूमी अभिलेखचे अधिकारी खुणा करून पुढे गेल्यानंतर मी नेहमीप्रमाणे त्या खुणा मोडतील म्हणून मी JCBनं तिथं बांध टाकून घेतला। कारण त्या खुणा दरवेळेस त्या मोडायच्या। अधिकारी आणि भूमी अभिलेखचे अधिकारी खुणा करून पुढे गेले। पोलीस पुढे गेल्यानंतर मी त्या खुणा पक्क्या करून घेण्यासाठी तिथं JCB आणली होती। पूर्ण मोजणी झाल्यानंतर त्या आजी, त्यांची मुलं, आम्ही सगळे एकत्र बसलो, चर्चा केली। त्या आजीचं म्हणणं असं होतं की माझी 22 गुंठे तुमच्याकडे येते, मग त्यांची माझ्याकडे जर 22 गुंठे येत आहे असं जर त्यांचं म्हणणं होतं तर माझी 2 एकर 4 गुंठे जमीन त्यांच्याकडे निघाली। मग त्यांची 22 गुंठे, मग मी त्यांना विनंती केली तुम्ही मोजणी करा, तुम्ही मोजणी करून तुमची 22 गुंठे निघली तर मी तुम्हाला परत करतो। त्यांनी परत मला थोडंसं बोलल्या की आम्ही कुठली भरणार। मी त्यांना विनंती केली की आपण घरातली माणसं आहेत, शेजारी आहेत, तुमची जर पैशाची अडचण असेल तर मी तुम्हाला मोजणीचे पैसे देतो, तुम्ही पैसे भरा आणि मोजणी करून घ्या। माझ्याकडे जर तुमची 22 गुंठे जमीन आली तर मी तुम्हाला खुशीनं देऊन टाकतो। पण माझी जी गेल्या इतक्या वर्षापासून तुमच्या ताब्यामध्ये जी एवढी मोठी जमीन आहे ती विनाकारण कित्येक वर्षापासून तुमच्याकडे आहे। मी कुठलीही दादागिरी, कुठलीही तक्रार, कुठलंही गैरकानूनी काम न करता कायद्यात बसून सगळ्या गोष्टी मी त्या करून घेतलेल्या आहेत। त्या आजींचंही काही म्हणणं नव्हतं, परंतु आमचे मित्र, जुने सहकारी मदनलाल परदेशी यांना ग्रामपंचायतमध्ये जोगाईवाडीकरांनी यांचा जो काही काळाकुट्ट कारभार गेल्या 20 वर्षाचा ग्रामपंचायतचं बघून त्यांना ग्रामपंचायतमधून लोकांनी मतदानातून हाकलून दिलं, त्यांची हद्दपारी केली। ती त्यांना काही राहवत नाही। 8 दिवसाला 15 दिवसाला ते काही ना काहीतरी कुरापती काढत असतात। त्यांना कुठून तरी या घटनेचा वास आला आणि ते त्या ठिकाणी वरपगावमध्ये पोहोचले। त्या मावशीला ते झोपेतून उठू सुद्धा देत नाहीत, तर ते त्यांच्या घरी जाऊन बसतात आणि मग त्यांच्याकडून त्यांनी ते वधवून घेतलं। त्यांना अगोदर सांगितलं की तुम्ही असं बोला, तसं बोला आणि खरं तर दुसरं प्रकरण याच्यात असं आलंय। बाईट देण्याचं कारण एकमेव असं आहे या प्रकरणामध्ये काकाजींचं नाव विनाकारण होण्यात आलं। काकाजींना तर ही घटनाच माहीत नव्हती। त्यांना असं सांगितलं की काकाजींच्या सांगण्यावर पोलीस इथं आले, मी पैसे भरलेत। आज कुठलेही पोलीस अधिकारी किंवा कुठलेही शासकीय कर्मचारी हे आपल्या बोलण्यावर नाही, शासनाच्या नियमानं काम करत असतात। आणि मला ज्या दिवशी लोक या चॅनलवरून ज्यावेळेस ही बातमी बाहेर आली लोकमनवरून, त्यावेळेस काकाजींना कळलं आणि त्यांनी मला फोन केला, अरे कधी घटना घडली, नेमकं प्रकरण काय झालंय। मी त्यांना सांगितलं 2 महिन्यापासून मी मोजणी प्रकरणात होतो आणि SP कडून फीस भरून मी पोलीस प्रोटेक्शन घेतलंय। त्यांना कसलीच माहिती या घटनेची नव्हती, परंतु त्यांचं नाव राजकारणासाठी आता चाललेल्या निवडणुकांमध्ये बदनामी करण्यासाठी या मदनलाल भैयालाल परदेशी यांनी कुणाची तरी सुपारी घेऊन माझी आणि काकाजींची बदनामी केली आहे। आणि या बदनामीपोटी आज मी स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन आज या मदनलाल परदेशीवरती माझी 100 कोटीची मानहानीचा दावा
आणि काकाजींचा एक मानहानीचा 100 कोटीचा दावा मी आज त्याच्यावरती बदनामीचा त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे. आणि आज या मदन परदेशीला आमची केलेली बदनामी यापुढं त्याला निश्चितच त्याला पुढे जावं लागणार आहे. विनाकारण कोणाचंही नाव घ्यायचं, कुठेही बदनाम करायची, ग्रामपंचायतला यायचं, ग्रामपंचायतचा त्यांचा काळाकुट्ट जो काय आता सध्या त्यांचा कारभार सुरू तो वेगळा विषय, मी याच्यात तो घेणार नाही. परंतु माझी विनंती आहे की या माध्यमातून हा जो व्हिडिओ व्हायरल झाला आणि माझी आणि काकाजीची बदनामी करण्याचा या मदन परदेशीनं प्रयत्न केला, हा चुकीचा आहे, खोटी आहे. कदाचित मदन परदेशीने जरी माहिती खरी घेतली असती आणि आम्हाला विचारलं असतं किंवा आजीच्या मुलांना विचारलं असतं, बाकीच्यांना विचारलं असतं, गावात विचारलं असतं की बाबा हा खरंच अन्याय आहे का, खरं हा 10 वर्षानं 15 वर्षानं माझ्यावर अन्याय होता. माझी 2 एकर 4 गुंठे जमीन त्यांच्या ताब्यात निघाली, म्हणजे मी जमीन त्यांच्याकडे निघाली, त्यांची माझ्याकडे निघालेली नाही. आणि जरी निघाली त्यांची माझ्याकडे तर मी सुखानं द्यायला तयार आहे, फक्त त्यांनी मोजणी करून घ्यावं. इतकं मोकळं आणि स्वच्छ वातावरण असताना, आमच्यात कुठलाही गैरसंबंध नसताना त्यांचे आणि माझे घरगुती संबंध आहेत. आमची शेती, त्यांची मुलं, ते स्वतः आजी येऊन बसतात, करतात, भावासारखे आम्ही नांदतो. पण आमच्यामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा, विनाकारण मनामध्ये कुलुषितपणा आणण्याचा प्रयत्न हा मदन परदेशी करतोय. मदन परदेशीला एकमेकामध्ये भांडणं लावणे, जातीचा तेढ निर्माण करणे हे खूप महागात पडणारे. परदेशी साहेब, आपण हे करू नये, आपण चांगले माणसं आहेत. तर माझी विनंती आहे की याच्यामध्ये कुठलाही दुजाभाव किंवा कुठलेही नाही. आमचे आणि जगताप फॅमिलीचे घरगुती संबंध आहेत. आम्ही एकत्र शेजारी म्हणून राहतो, एकमेकाच्या सुखदुःखामध्ये आम्ही सोबत असतो. अशा या परिवारामध्ये हा मदन परदेशी रोज उठून त्या वरपगावला सकाळी जातो, त्यांना झोपीतून उठायच्या आधी जाऊन तो उठवतो आणि काहीतरी काड्या करण्याचा प्रयत्न करतोय. माझी बांधवांनी असे कुठलाही प्रकार झालेला नाही. धन्यवाद. थँक्यू.